आदरणीय अटलजी, उपस्थित बंधू भगिनींनो, हशू अडवाणींच्या संदर्भात बोलायचं झालं तर हशू अडवाणींच्या जाण्याने केवळ भारतीय जनता पार्टीची हानी झालेली नसून साऱ्या समाजाची हानी झालेली आहे आणि विशेषतः त्या विधिमंडळाची फार मोठी हानी झालेली आहे. हशू अडवाणीजींचं व्यक्तिमत्व असं होतं की ज्याचा उल्लेख साबिर शेख यांनी केला की आमच्या सदनामध्ये एकमेव व्यक्ती अशी होती की जे उभे राहिल्यानंतर सारं सभागृह शांत बसायचं. कितीही गोंधळ असला, एकमेकांचा आम्ही कितीही संघर्षाच्या भूमिकेत असलो तरी एकमेव हशूजींचं असं व्यक्तिमत्व होतं की ज्यांना सारं सभागृह त्यांच्याकडे आदराने पाहायचं. यावर्षी विधिमंडळामध्ये मी ज्यावेळी कर विषयक बिल मांडलं ते 2 मिनिटात पार झालं. तेव्हा साऱ्या सदनाला हशू अडवाणींची आठवण झाली की कुठलंही बिल चर्चेविना पास होऊ दिलं नाही असं कोणता जर सदस्य विधानसभेत होते तर ते हशू अडवाणी. एकदा रोजगार हमीच्या संदर्भात एक बिल आलं होतं. सदनात मी आणि ते दोघंच होतो. तेव्हा त्यांनी विचारलं, त्यांना वाटलं ग्रामीण विषय मी बोलावा. मी म्हटलं मी बोलत नाही, पण हशूजी बोलले पण बिल तसंच पास होऊ दिलं नाही त्यांनी. ते म्हणाले दूसरे मुद्दे पर 15-20 मिनट सदन चला, मैं जब तक बिल देख के आता. त्यांचं व्यक्तिमत्व असं होतं की ज्याची आज आठवण झाल्याशिवाय राहत नाही की सदनामध्ये ज्या ज्यावेळी संघर्षाचे प्रश्न आले त्याच्यातून मार्ग कोणी काढला असेल तर हशू अडवाणींनी. ज्यावेळी अहमदनगरच्या न्यायालयाने मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध निर्णय दिला त्यावेळी त्या निर्णयावर चर्चा करावी यासाठी 12 दिवस विधानसभेचं अधिवेशन चालू शकत नव्हतं. सत्ताधारी पक्ष आपली भूमिका सोडायला तयार नव्हता. विरोधी पक्षाचा नेता म्हणून मी भूमिका सोडायला तयार नव्हतो. 12व्या दिवशी हशू अडवाणीने या संघर्षातून मार्ग काढला. आम्ही जेव्हा सगळ्या पक्षांचे नेते उपस्थित होतो तेव्हा त्यांनी सांगितलं कुणालाच मार्ग सुचत नव्हता. मलाही सदनात बसायचं होतं, मुख्यमंत्र्यांनाही सदन चालू ठेवायचं होतं, पण मार्ग कसा काढायचा हा कुणालाच सुचत नव्हता. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी सांगतो मार्ग, आपण जर सगळे ऐकणार असेल तर. त्यांनी सांगितलं की विरोधी पक्षनेत्यांनी आपले आमदार घेऊन दिल्लीला जाऊन राष्ट्रपतीला निवेदन द्यावं, म्हणा की हायएस्ट अथॉरिटीकडे मी गेलो आणि मग तुम्ही सभागृहात चर्चेला सुरुवात करावी, चर्चेला अनुमती द्यावी. त्यामुळे दोघांची प्रतिष्ठा राहील. मला सांगायला आनंद वाटतो की हा तोडगा दोघांनीही स्वीकारला. आणि असे कितीतरी प्रसंग सांगता येईल की ज्यावेळी सदनामध्ये संघर्ष व्हायचा तर सभापती हशूजींना बोलवल्याशिवाय ते सदन कधी सुरू होऊ शकलं नाही. 2 गोष्टीबद्दल ते आग्रही होते आणि त्याबद्दल ते माझ्याशी सतत या संबंधी आपली वेगळी नाराजी प्रकट करायची. कारण हशू अडवाणी ज्यावेळी 1980 ते 85 सदनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या गटाचे नेते होते तेव्हा मी आमदार होतो आणि आता 1990 साली मी सदनाचा नेता होतो आणि ते उपनेते होते. तर या दोन्ही काळामध्ये त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याला तोडलं. 2 गोष्टीबद्दल त्यांचा आग्रह होता. एक तर चहापानावर बहिष्कार टाकण्याच्या कल्पनेशी ते कधीच सहमत नव्हते आणि मग ते सगळ्यांचं म्हणून त्यांचं वेगळं मत मांडायचं आणि लोकशाहीत सगळ्यांचं मत म्हणजे बहुमत ते मी मानतो म्हणून त्याच्यात सहभागी व्हायचे. पण ते दरवर्षी आपलं नियमाने मांडायचे की चहापानाला गेलं पाहिजे असं माझं मत आहे, बहुमताचा निर्णय मला मान्य आहे. पण मनाने ही गोष्ट त्यांनी कधीच स्वीकारली नाही. त्यांचं म्हणणं होतं की चहापान हा काय असेंब्लीचा भाग नाही. जेव्हा आपल्याला कोणी चहापानाने बोलवलं त्याच्यावर बहिष्कार टाकणं हे संस्कृतपणाचं नाहीच आहे असं त्यांची कल्पना होती आणि ती सातत्याने मांडायची. दुसरं, सदनामध्ये आपली जागा सोडून जाणं याच्याशी ते कधीच सहमत नव्हते आणि त्याबद्दल ते तर अतिशय आग्रही होते आणि त्यांचं स्वतःच असं म्हणणं होतं की आपल्या जागेवरूनच प्रभावी
आपलं लोकप्रतिनिधित्व करता येतं, जागा सोडून आपलं लोकप्रतिनिधित्व प्रभावी होतं याच्यावर ते कधीच विश्वास ठेवत नव्हते आणि त्यांचा या गोष्टीवर कधीच विश्वास नव्हता. हर्षू अडवाणी दुसऱ्याबद्दल मृदू होते पण स्वतःबद्दल फार कठोर होते. एवढंच नाही तर ज्यावेळी एखादा प्रश्न घेऊन गेला तर ते स्पष्टपणाने नाही म्हणण्याची ताकद त्यांच्यात होती. गेल्या वर्षी माझा बालमित्र होता, त्याच्या मुलाला ॲडमिशन पाहिजे होतं, 0.5 कमी मार्क होते, पण हर्षूजींनी नम्रपणाने सांगितले हे मला करणं शक्य नाही. शेवटी मी खूपच त्यांच्यावर दडपण आणत होतो प्रेमाचा, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्हारे खुद की बेटी होगी तो ॲडमिशन दूंगा और किसी के लिए मेरे पास ॲडमिशन. म्हणजे माझी समजूत काढण्यासाठी सांगितलं. मी कुठल्याच मार्गाने ऐकत नव्हतो. तेव्हा त्यांनी सांगितलं लेकिन किसी और के लिए तो मैं नहीं दे सकता. मी म्हणजे मला वाटतं की आपल्या हातात एवढी मोठी संस्था असताना आपण इतक्या जवळच्या माणसाला ॲडमिशन नाही म्हणू शकतो, ही गोष्ट राजकारणात दुर्मिळ नव्हे, अशक्यच आहे. ही गोष्ट हे व्यक्तिमत्व केवळ हर्षू अडवाणीजींचं होतं. ज्यावेळी आम्ही सगळे मंत्री झालो त्यावेळी आम्ही सगळे म्हणजे माझ्यासहित की ज्यावेळी पहिला अर्ज आला तर आम्ही हर्षूजींची ट्युशन घेतली आमची हर्षूजींनी की आम्ही कोणत्या अर्जावर काय शेरायला हवा. कारण एकमेव असे मंत्री होते की ज्यांना मंत्रिपदाचा अनुभव होता आणि त्यामुळं अनेकदा आमदारांचा वर्ग होतो, पीठासीन अधिकाऱ्यांचा होतो, पण मंत्र्यांचा वर्ग घेणारे एकमेव हर्षूजी होते. कारण आमच्या संपूर्ण मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मी किंवा अन्य मंत्रिमंडळाचे सदस्य यांनी मंत्रिमंडळाचा कधीच अनुभव घेतलेला नव्हता. त्यामुळं खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांनी जी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती ती फार योग्य होती की आम्हाला दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करणारा मार्गदर्शकच सारावा. पण मला कधी कधी आता सारखी उणीव जाणवते. 10 वर्ष त्यांच्या बरोबर सदनामध्ये काम करण्याचा प्रसंग आला. ते मुंबईचे अध्यक्ष असताना मी महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. एवढंच नाही तर काही काळ मी अध्यक्ष असताना त्या प्रांताचे उपाध्यक्ष होते. या सगळ्या काळामध्ये निर्णय कसा घ्यावा, कार्यकर्त्यांशी कसं बोलावं, कोणत्याही विषयाचा वैज्ञानिक निर्णय कसा करावा, एकदा मुंबईचा मेयर ठरवण्याची वेळ आली होती. तेव्हा मी आणि हर्षूजींनी सगळ्यांच्या मुलाखती घ्यायच्या ठरवल्या. तेव्हा भारतीय जनता पार्टीचे 16 नगरसेवक होते. मी राज्याचा अध्यक्ष असल्यामुळे मीच मुलाखत घेतो होतो. आल्यानंतर 1-2 जणांची झाली की हर्षूजींनी मला थांबवलं. ते म्हणले ये तरीका नाही मुलाखत लेण्याने. मी त्याला म्हणत होतो की तू मेयर होणार का. ते म्हणाले की असं नाही, आलेल्या प्रत्येक माणसाला म्हणायचे की तू तर मेयरपणासाठी योग्यच आहेस, पण तू सांग की तुला नाही केलं तर दुसरा कोणाला करायचं, हे तू दुसरा क्रमांक दाखव. अशी हे कोणसा तरीका आहे. ते म्हणले याच्यातून आपण 2 मेसेज देतो की तुला केलंही नाही जाऊ शकतं आणि मग त्याला दुसरा चॉईस देतो की तुला कोण योग्य वाटतो. ह्या दोन्ही गोष्टीची त्याला आपण जाणीव देऊ शकतो. आणि मला एक नवी दिशा मिळाली की आपण जो विचार करतो त्याच्यापेक्षा हर्षूजी फार वेगळा विचार करत असत. म्हणजे सामान्य माणसाच्या पलीकडचा जाऊन वरचा विचार करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होते. असंच प्रत्येक निर्णयामध्ये ते करत असत. कितीतरी प्रसंग मला सांगता येते. कुठल्याही बिलाबद्दल अमेंडमेंट मांडायची असेल तर हर्षूजी आपल्याला हवा असलेला वेळ घेतच असत. एक गोष्ट खरी की जर विधानसभेचं कामकाज काढलं तर सगळ्यात मंत्र्यांना जास्तीत जास्त माफी मागायला लावणारा कोणता आमदार असतील तर ते हर्षू अडवाणी. कारण टेक्निकॅलिटीची एवढी माहिती होती की हर्षूजीचा पॉईंट ऑफ ऑर्डर कधी नाकारला गेला नाही. कारण ते चुकीच्या पॉईंट ऑफ ऑर्डरवर कधी उभेच राहिले नाही. त्यामुळं हर्षू अडवाणी उभे राहिले म्हणजे आता पॉईंट ऑफ ऑर्डर, जसं एखादा चांगला खेळाडू असला की शॉट मारला म्हणजे गोल होणारच, तसं आमच्या बाजूने हर्षू अडवाणी असे होते की ते उभे राहिले म्हणजे पॉईंट ऑफ ऑर्डर असला म्हणजे तो योग्यच असणार आणि योग्य असणार नाही तर सभापती त्या बाजूनच निर्णय देणार, असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. सभागृहाच्या प्रतिष्ठा, सभागृहाच्या परंपरा, सभागृहातली प्रथा याच्याबद्दल अतिशय जागरूकच नव्हे तर त्याबद्दल अतिशय शिस्तीचे हर्षू अडवाणी जे होते. या कुठल्याही गोष्टीला बाधा आणणारं वागणं, बाधा आणणारं बोलणं हे त्यांना कधीच आवडायचं नाही. एकदा सदनामध्ये मी एका सभासदाबद्दल अनुद्गार काढले. ते हर्षूजींनी मला 2 पानी पत्र लिहिलं की तुम्हाला सदनामध्ये कुठल्याही सदस्याला अवमानात्मक उद्गार काढण्याचा, खरं म्हणजे तो काँग्रेसचा सदस्य होता, म्हणजे हर्षू अडवाणी मला पत्र यासाठी लिहिलं आणि शेवटी असं लिहिलं
की त्याला काय वाटलं हे महत्त्वाचं नसून तुमच्याबद्दल माझं काय मत झालं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशा प्रकारचे उद्गार पुन्हा तुम्ही कधी काढू नका. मला वाटतं की खरं तुमचं हितचिंतक असेल तो माणूसच असा विचार करू शकतो स्वच्छपणाने. कदाचित त्यांना वाटलं असेल की घाई ऐकणार नाही म्हणून पत्र लिहून अशा प्रकारचा. आणि त्याच्यात शेवट त्यांनी असा केला होता की चांगल्या कामाने तुम्हाला चांगला लोकप्रतिनिधी होता येतं, दुसऱ्याची चेष्टा करून लोकप्रतिनिधी मोठं होता येत नाही. आणि अशा प्रकारचा विचार, शुद्ध विचार, राजकारणामध्ये राहून सुद्धा राजकारणाच्या मध्ये असताना सुद्धा हाशोजी निस्वार्थी होते, कर्मयोगी होते. खरं म्हणजे हाशोजींचं आमच्या सगळ्या आमदारांना देव माणूस म्हणायचे. म्हणजे अशा प्रकारची आमदारांबद्दल त्यांच्या मनामध्ये भावना होती. एकाच वाक्यात हाशू अडवाणीजीच्या संदर्भात आत्ता आम्हाला काय वाटतंय, मला स्वतःला काय वाटतंय, एकाच वाक्यात जर सांगायचं झालं तर आमच्या सगळ्या, मी भारतीय जनता पार्टीच्या म्हणेल पण सगळ्या विधानसभेच्या विधानसभेच्या सदस्यांच्या संबंधात वडिलाचा धाक असणार आणि आईचं प्रेम असणारा आता सभागृहात कोणीच उरलं नाही. चुकलं तर रागावणारा आणि कधी आमच्या हातून चांगलं घडलं तर मायेने पाठवून हात थापणार आता कुणीच नाही. एवढंच